भारत अमेरिका प्रस्तावित मुक्त व्यापार कराराच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी मंगळवारी दिल्लीत तीव्र आंदोलन छेडले। देश बचाओ मोर्चाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते सरदार व्ही.एम. सिंह यांच्यासह हजारो शेतकरी सहभागी झाले। आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी अनेक शेतकरी नेत्यांसह हजारो आंदोलकांना ताब्यात घेतले। दिल्ली व हरियाणा पोलिसांनी आंदोलन रोखण्यासाठी राजधानीच्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त ठेवत अनेक ठिकाणी नाकाबंदी केली। राजघाट, किसान घाट तसेच दिल्लीच्या सीमा परिसरातून आंदोलकांना ताब्यात घेऊन विविध पोलीस ठाण्यांमध्ये नेण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। हरियाणातील शंभू आणि खन्नौरी सीमाही बंद करण्यात आल्या। यावेळी राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका करत प्रस्तावित व्यापार करारामुळे अमेरिकेतील अनुदानित कृषी व दुग्धजन्य उत्पादने भारतीय बाजारात येतील, त्यामुळे देशात लहान शेतकरी, दुग्ध उत्पादक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल असा दावा केला। पोलिसांची दडपशाही करूनही शेतकरी आंदोलन मागे हटणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान ताब्यात घेतलेल्या शेतकरी नेत्यांची तातडीने सुटका करावी, अन्यथा देशभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेच्या समन्वय समितीने दिला आहे।